मी एलिझा आणि तुमचे सर्वांचे एलिझास कॉर्नरवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला जी साधी आणि सोपी अशी रेसिपी, झटपट आणि चवदार चटचटीत खमंग अशी रेसिपी दाखवणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे ट्रिपल मिक्स चिवडा. मग काय आहे बरं हा ट्रिपल मिक्स चिवडा? तर पाहूया ह्या आपल्या रेसिपीमध्ये. चला तर मग आपण बघूया ट्रिपल मिक्स चिवडा. सर्वात प्रथम मी इथे मक्याचा चिवडा, मक्याचा जो पोहे आहेत किंवा मक्याचा चिवड्याचे पोहे जो आहेत ते घेतलेलं आहे. हे आपले पातळ पोहे आहे आणि हे जे पोहे आहेत हे आपण घरामध्ये जे पोहे बनवतो ते. त्याचप्रमाणे इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक कापून लसूण मिरची घेतलेली आहे आणि ड्रायमध्ये मी इथं चिवड्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे. परत बदाम आहेत, काजू आहे, तीळ आहे. तर मग बघूया आपण हा जो वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या पोह्यांपासून म्हणा किंवा तीन वेगळ्या जिन्नसपासून म्हणा, आपण हा एक छान असा चटचटीत आणि चटपटीत जो चिवडा आहे तो बनवणार आहे. मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडलीच तर काय करायचं आहे माहिती आहे ना? ओके, चला मग. मी मगाशी दाखवल्याप्रमाणे मिरची, लसूण आणि कढीपत्ता इथं मी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मी घेतलेला आहे बदाम, काजू, हे तुमच्या आवडीप्रमाणे. शेंगदाणे देखील तुम्ही घेऊ शकता, पण मी इकडे शेंगदाण्याचा वापर केलेला नाही. चना डाळ जी आहे, चिवड्याची डाळ जी असते ती घेतलेली आहे 1 मूठभर आणि 2 ते 3 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहे. यानंतर आपण काय करायचं आहे तर आपण सर्वात प्रथम इथे जी कढई आहे, कढईमध्ये मी काय केलेले आहे, आपला जो आपण ज्याची पोहे आपण घरामध्ये बनवतो तर ते जे पोहे आहेत ते पोहे मी इथे आपण आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे. मी इथे भरपूर असे घेतलेले आहेत आणि छानपैकी खमंग खरपूस असे इथे हे भाजून घ्यायचे आहेत. कारण हे भाजल्यामुळं काय होणार आहे माहिती आहे का, की इथं काय आपण हे तळणार नाही आहेत आणि मस्तपैकी ह्याचे जे दडपे पोहे करायला वगैरे आपण जे वापरतो तोच हा चिवडा आहे, तीच ही प्रोसिजर आहे. पण ती पूर्ण प्रोसिजर नाही आहे, हे इथपर्यंतच आहे. छानपैकी खरपूस असं हे पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत आणि याला सारखं चमच्याने आपण हलवत राहायचं आहे. कारण जर हलवलं नाही तर मग ते खाली चिटकायचे, खाली जळण्याचे चान्सेस वाढतात आणि मग कदाचित जास्त पण त्याची चवमध्ये फरक पडू शकतो. बघा इथे भाजून घेतल्यानंतर मस्तपैकी असे खमंग असे कुरकुरीत होणार आहे. तोपर्यंत हे भाजून घेतलेले आहे. या बाजूला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छानपैकी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. कारण हे जे आपण घरामध्ये पोहे बनवतो ते पोहे तर आपण पूर्ण भाजूनच एका कढईमध्ये, एका घमेल्यामध्ये स्टीलच्या घेतलेले आहेत. आणि इथे कढईमध्ये आपण काय करत आहे, हे जे पातळ पोहे आहेत, हे पातळ पोहे आणि हा मक्याचा जो चिवड्याचं जे आहे मका, तो चिवड्याचा जो मका आहे तो आपण पूर्णपणे तळून घ्यायचा आहे. बघा मी इकडे चेक करत आहे, पण मला वाटतं अजून काही तेल गरम झालेलं नाही. तर पूर्ण हा पटकन वर आला तरच ह्याचा फायदा आहे. तर तेवढं कडक आणि खणखणीत असं तेल मस्तपैकी गरम होणं गरजेचं आहे. आणि बघा हा जो पातळ पोहे आहेत, घरामध्ये पोहे बनवतो ते नाही, त्याच्यात दुसरा जो असतो दुकानामध्ये, राशनच्या दुकानामध्ये हा मिळतो चिवड्याचे पोहे, आणि हा आपल्या घरातले पोहे. आणि हा मका आहे जो चिवड्याचा मका आहे. बघा आता मी इकडे जे टाकलेलं आहे हा मस्तपैकी असा फुलून वर आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तेल छानपैकी असं मस्त गरम झालेलं आहे. तर आपण काय करायचं आहे
की पूर्ण गरम झाल्यामुळं आपण असं एक एक मूठ तेल मी भरपूर घेतलेलं आहे. तेल हे तुम्ही तुमच्या मनावर करायचं, असं तेल घ्या ज्याच्यामुळं मस्त, भरपूर म्हणजे खूप नाही, अर्धा किलो 3 पावशेर असं तेल घ्या कढईमध्ये, मावेल तेवढं तुमच्या अंदाजाने. आणि छानपैकी हे असे तळलेला हा जो मका आहे, आता तळलेला मका जो असतो ना, तर त्याच्यामध्ये खूप तेल पण असते. तर काय होतं की हे जे आपले घरातले पोहे, दडपे पोह्याचे जे पोहे आहेत ना, त्याच्यामध्ये हा टाकायचा. म्हणजे काय होतं की त्याला आपोआपच तेल लागतं, की जास्त हा तेलकट चिवडा होण्यापेक्षा हा छान फडफडीत असा कोरडा चिवडा होण्यास मदत होते. आता इथे बघा, हा चिवडा परत एकदा सेकंड राऊंडला देखील आपण घेतलेला आहे. हा असं मस्त त्याचं तेल निचरून घ्यायचं आहे. आणि आपण काय करायचं आहे, आपला हा जो चिवडा आहे पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये असं पसरून टाकायचा आहे. त्याच्यामुळं बघा, ह्या चिवड्यामध्ये तर हा फक्त मी मक्याचा चिवडा करताना काय करते की खाली न्यूजपेपर ठेवते, टिश्यू पेपर ठेवते आणि ते जे तेल राहिलेलं असतं ते निचरतं. पण मी आता आयडिया केली की आपण काय करूया की हा जो कोरडा आहे ना दडपे पोह्याचा चिवडा, त्याच्यामध्ये टाकल्यामुळं काय होणार आहे, चांगलाच फरक पडतो की तेल जे आहे ना तर ते ह्या दुसऱ्या पोह्यांना पण लागतं आणि खूप चिवडा तेलकट असा होत नाही. तर बघा, हा जो चिवडा आहे ना, किती छान, तेल छान गरम झाल्यामुळं चिवडा छानच पैकी असं तळून निघत आहे. सो आता बघूया पुढचं काय आहे ते. आता मक्याचा जो चिवडा आहे तो तर मी तळून घेतलेला आहे. आता हा पातळ जो चिवडा आहे हा खूप नाजूक असतो, एकदम डेलिकेट. पण तो जेव्हा तळून निघतो खूप छान असं कुरकुरीत खरपूस असा तो होऊन गेलेला असतो. तर हा पूर्ण चिवडा आपण तळून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, बदाम, काजू, त्याचप्रमाणे डाळ जी आहे ती बघा छानपैकी असं फ्राय करून घ्या. कारण जेव्हा आपण करतो तर जर चांगल्या प्रकारे आपण हे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, की त्याला त्याला जस्टिस केलं पाहिजे, की बाबा छान खरपूस भाजलेच पाहिजे, छान खरपूस तळलेच पाहिजे. तर तळातळीची कामं केले की मग हे आपल्याला छान असे मस्त काजू आणि बदाम आपण तळून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण तळून घेतल्यानंतर बघा मस्त दिसतं ते, खुशबू तर घरामध्ये पूर्ण अशी मस्त सुटलेली आहे. आणि घरात सगळ्यांनाच वाटतं वेगळं काय जेवण बनवत आहे, नक्की ही बनवते काय, हे सगळ्यांचं चाललेलं आहे. तर मी त्यांना म्हटलं थांबा किंवा या इथे बघायला, मदत करायला मला. हे बघा, हे पण जिन्नस जे आहेत ना, हे सर्व आपण हा जो चिवडा आहे याच्यामध्ये याच्यावरच आपण तळून सर्व टाकायचे आहे. बघा, आता काय करायचं आहे, हे सगळं तळण्याचं काम झाल्यानंतर मी इकडे कढईमध्ये कढीपत्ता, मिरची आणि लसूण एकत्रच टाकत आहे. ते काही जळणार नाही, कारण मी कंटिन्यू त्याला मिक्स करत राहणार आहे, हलवत राहणार आहे. आणि छानपैकी खमंग असं कढीपत्ता, लसूण आणि मिरची ठसका येईपर्यंत घरामध्ये पूर्ण ठसका यायला पाहिजे. कारण ऑलरेडी माझ्या घरात ठसका हा सुरू झालेला आहे. पूर्ण कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे, कारण हे ओले सगळे जिन्नस आहेत. तर यांना आपण कुरकुरीत तळणे हा एकच उपाय आहे, नाहीतर आपला चिवडा खराब होऊ शकतो. पण थोडासाच बनवत आहे, खूप दिवस राहणार पण नाही. पण तरीसुद्धा आपण ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बघा, लसूण, त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, जी आपली चिवड्याची डाळ आहे ना ती पण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. म्हणजे असे थोडंसं हे ओला पदार्थ तळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे देखील टाकू शकतो, सुक्कं खोबऱ्याचे काप पण टाकू शकतो. पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाची चव वेगळी असते, तर मी यामध्ये हेच केलेलं आहे. आणि हे इकडे तीळ आहे बघा, हे तीळ काय मी आत्ता टाकत नाही, शेवटी सगळं झाल्यानंतर जेव्हा फोडणी द्यायची आहे ना त्याच्यामध्ये मी तीळ टाकणार आहे. तीळ आणि त्याच्यानंतर मी इथं काय टाकणार आहे, तीळ आणि हळद हे मी नंतर वापरणार आहे. तर अशी मस्तपैकी खरपूस असा लसूण, कढीपत्ता, मिरची आणि चिवड्याची डाळ हे तळून झालेलं आहे. बघा, इथे मी मोहरी, जिरे, तीळ आणि हळद ह्यांचं थोडंसं एकच छोटंसं माप मी इथं काय केलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. बाकी सर्व तेल काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे,
तीळ, आणि तीळ तर मस्त असे तडतड तडतड उडायला लागलेले आहे, आणि हळद हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे मिक्स केलेले जिन्नस आहेत हे सर्व, हा जो तडका आहे हा मी या चिवड्यावर टाकलेला आहे बघा. आणि पूर्ण हे टाकून झाल्यावर हा जो हे जे तिन्ही पद्धतीचे जे प्रकारचा जो चिवडा आहेत, हे तिन्ही चिवडे जे आहेत याच्यामध्ये जास्त तेलकटपणा येणार नाही, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. मीठ वरतून तुम्ही टाकायचं आहे. कोणाला पिठी साखर टाकायची असेल तर तुम्ही टाका, कारण पिठी साखर टाकल्यामुळं काय होतं की आपल्याला ॲसिडिटी किंवा छातीमध्ये जळजळत नाही. तर तुम्ही पिठी साखर देखील टाका. तुम्हाला जर आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता. पण इथे मी चाट मसाला आणि पिठी साखर टाकलेली नाही आहे, आणि मी इथे फक्त मीठ आहे एवढंच टाकलेलं आहे. आणि हे पूर्ण तडका दिलेला, हा जो तडका आणि हे बाकीचं फ्राय केलेलं जिन्नस जे आहे ते व्यवस्थित प्रकारे मी मिक्स करत आहे. मिक्स करणं व्यवस्थित खाली न पाडता छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला जो हा चिवडा आहे, ट्रिपल मिक्स चिवडा, हा तयार झालेला आहे. काय होतं, घरामध्ये शाळेमध्ये मुलं जातात, त्यांना देखील हा चिवडा, त्यांना देखील शाळेला काही ना काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. तर काय नक्की द्यायचं, काय करायचं, तर आपण थोडंसं कन्फ्यूज असतो. तर त्याच्यामुळं काय करायचं की असा चिवडा कधीतरी बनवायचा, किंवा आपण घरामध्ये चकली वगैरे थोडीशी बनवायची. काही ना वेगवेगळे घरातले पदार्थ बनवले ना तर ते बाकीचे पण घरातले सर्वजण खातात, आणि आपण मुलांना डब्याला देखील देऊ शकतो. आणि घरातली वस्तू तर ही नेहमी चांगलीच आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरामध्ये ट्राय करा. आवडली तर पुन्हा पुन्हा बनवा, एन्जॉय करा. आणि असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन, मी लहान लहान वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा मी तुम्हाला भेटायला येईल एलिझाज कॉर्नरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.